अमरावतीमधल्या मोझरी गावात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। एक गर्भवती महिला होती, तिला प्रसूती कळा सुरू झाल्या, परंतु रिक्षा चालकांनी येण्यास नकार दिल्यामुळे चक्क कचरा टाकण्याच्या सायकल रिक्षातल्या महिलेला रुग्णालयात दाखल करावं लागलं। दुर्गा डोंगरे ही 8 महिन्यांची गर्भवती बाळंतपणासाठी माहेरी आली। काल रात्री 10 वाजता तिला प्रसूती कळा सुरू झाल्या। तिला मोझरीच्या ग्रामीण रुग्णालयात न्यायचं होतं। दुर्गाच्या भावांना आणि वडिलांनी गावात रिक्षाचा शोध सुरू केला। रात्री 2 वाजेपर्यंत गावातल्या प्रत्येक रिक्षा चालकाच्या दारात जाऊन या बापलेकानं मदतीची विनवणी केली, मात्र कुणालाच पाझर फुटला नाही। अखेर रात्री 3 वाजता कचरा घेऊन जाणाऱ्या 3 चाकी कटला म्हणजे सायकल रिक्षामध्ये बसवून दुर्गाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। तातडीनं मिळालेल्या उपचारानं दुर्गाची प्रसूती झाली, मात्र काल रात्रीच्या अनुभवानं प्रधान कुटुंबियांना आजच्या काळात माणुसकी किती दुर्मिळ झाली आहे याचाच अनुभव आला। त्याकडे ऑटो आहे, त्यांच्याकडे गेलो, पण ते म्हणत होते की काही प्रॉब्लेम आहे बा, चालू होत नाही। कोणी म्हणत होतं लाईट नाही आहे गाडीला, ऑटोला। समजा खूप जणांकडे विनंती केली, पण त्यांनी काही ऑटो दिला नाही आपल्याला। त्यांना म्हटलं मी पैसे देतो बा, पण तरी नाही आले ते आपल्यासाठी। आखरी शेवटचा पर्याय म्हणजे बा एक रिक्षा होता एरियातला, तिकडलाच आणला कचरा फेकायचा। त्या कचरा फेकायचा रिक्षामध्ये न्यावं लागलं। हे गावाची एक शोकांतिका आहे, दुसरं काही नाही। यामध्ये काहीच प्रगती नाही झाल्यासारखी, म्हणजे कोणती वेळेवरली व्यवस्था उपलब्ध नाही होत आपल्यासाठी। अशा गरजू आजारासाठी किंवा कोणते जर काही पेशंट असला तर शक्यतोवर काही चान्सेस नाही आहे।